शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही गव्हाची पेरणी केली असाल तर तुम्हाला हे तणनाशक हाणणं गरजेचं असतं, कारण आता मजूर हे सध्या मिळत नाहीत आणि मिळाले तर त्यांचा खूप रेट जास्त असतो आणि कालांतराने आपल्या उत्पन्नामध्ये तेवढी उत्पन्न आपल्याला तेवढं होत नाही, परंतु खर्च जास्त होतो। या कारणाने खूप सारे शेतकरी बांधव याच्यामध्ये आपल्या गावामध्ये तणनाशकाची फवारणी करत असतात। आपण सांगणार आहोत की सगळ्यात कमी किमतीमध्ये आणि चांगला रिझल्ट देणारे औषध मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याच्यामुळे आणि कोणतं औषध फवारल्यामुळे तुमच्या जे गहू आहे तो पिवळा पडणार नाही, त्याला फटका बसणार नाही, ह्याची सुद्धा आपण काळजी घेतलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सर्वप्रथम फवारणीसाठी तुम्हाला आपले पीक किंवा गहू हे 21 दिवसाचे झाल्यानंतर हे आपल्याला औषधाची फवारणी करायची आहे। 21 ते 30 या दिवसाच्या दरम्यान आपल्याला ही तणनाशकाची फवारणी करावी लागत असते। त्याच्यानंतर जमिनीमध्ये ओलावा असणे गरजेचे आहे। जर आज पाणी दिलं तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्ही तणनाशकाची फवारणी करू शकता। सर्वात एक नंबरचं जे औषध तुम्हाला सांगत आहे हे UPL कंपनीचे आहे। वेस्टा हे UPL कंपनीचं औषध, याची 160 ग्रॅम प्रति एकरासाठी तुम्हाला फवारणी करायची। जर तुमचा 15 लिटरचा पंप जर असेल तर तुम्हाला 15 ग्रॅम प्रति पंप हे तुम्हाला औषध तिथे वापरायचं आहे आणि औषधाचं प्रमाण तुम्हाला तेवढंच वापरायचं आहे, जास्त वापरू नका, कारण जास्त औषध तुम्ही प्रमाण पडलं तर तुमच्या गव्हाला थोडा इफेक्ट होऊ शकतो, पिवळा पडू शकतो। आणि त्याच्यानंतर हे जर औषध तुम्हाला जर महाग वाटत असेल तर तुम्ही 2,4-D या औषधाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता। परंतु शेतकरी मित्रांनो, हे औषध फवारत असताना तुमच्या आजूबाजूला तुम्ही जर माळ वगैरे लावला असेल, भाजीपाला लावला असेल, लसूण लावला असेल किंवा कांद्याचं रोप जर असेल तर तिथे तुम्हाला हे औषध तुम्ही फवारू नका, कारण त्याचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट त्या माळ्यावरती किंवा त्या अन्य दुसरं जे तुम्ही शेजारी जे भाजीपाला लावला असेल तर त्याला इफेक्ट होऊ शकतो। त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आजूबाजूला जर काही जर नसेल तर तुम्ही याची फवारणी 2,4-ची फवारणी करू शकता। 50 ते 60 मिली प्रति पंप तुम्हाला तिथे वापरायचं आहे। त्याच्यानंतर तिसरं जे औषध तुम्हाला मी सांगणार आहे हे कॉम्बिनेशनमध्ये हे 2 औषधं आहेत, परंतु हे 2 औषध खूप सारे स्वस्त आहे। तुम्हाला 400 ते 500च्या दरम्यान तुम्हाला हे 8 पंपचं तुम्हाला औषध भेटणार आहे आणि 1 एकर त्याच्यामध्ये तुमचं फवारू होणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला मित्सू आणि अवतार हे जे तुम्हाला स्क्रीनवरती जे औषध दिसत आहे हे औषध तुम्ही फवारू शकता। याच्यामध्ये हे 8 पंपाचं याची पॅकिंग असते, 8 पंप तुम्ही एकरी फवारू शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आपल्या पिकाला फटका बसणार नाही। जरी तुम्हाला जर पिवळा गहू जर तुम्हाला दिसत असेल फवारल्यानंतर, परंतु तो 4-8 दिवसांनी नंतर तो हिरवागार तुम्हाला झालेला नंतर दिसेल, तरी सुद्धा जर तुम्हाला जर वाटत असेल आपला गहू पिवळा आहे तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं टॉनिक तिथे फवारू शकता। टॉनिक फवारल्यानंतर तुमचा गहू हा परत हिरवागार होऊन जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही कुठलं औषध फवारतात आणि त्याचा रिझल्ट भेटतो का, काही साईड इफेक्ट होतात का, आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि व्हिडिओमधली व्हिडिओमधून जर काही तुम्हाला माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची आणि एक आपली वेबसाईट आहे कृषीइंजिनियर.blogspot.com या वेबसाईटवर तुम्ही जाऊन सुद्धा भेट देऊ शकता। तिथे आपल्या असे सोलर संबंधित माहिती किंवा शेतीविषयक माहिती आपल्याला तुम्हाला सांगण्याचा मी तिथे प्रयत्न करत असतो। तर कृषीइंजिनियर.com या जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही एक व्हिजिट देऊ शकता आणि माझ्या या व्हिडिओला एका मेहनतीला आपल्या 1 लाईक द्या। धन्यवाद।